मितेश ताके सादर करीत आहेत इंटरव्ह्यू देण्याची स्टार मेथड. म्हणजे विचार करा, आपण एका मुलाखतीच्या खोलीत बसलोय. पूर्ण शांतता आहे आणि समोर 3 अधिकारी अगदी अत्यंत गंभीर चेहऱ्याने बसलेत. हो, आणि तो दबाव म्हणजे बापरे. अगदी. आणि अचानक एक असा प्रश्न येतो ज्याचं थेट उत्तर आपल्याला माहिती नसतं. म्हणजे अशा क्षणी काय होतं, हाताला घाम फुटतो, हृदयाची धडधड वाढते आणि मेंदू पूर्णपणे सुन्न होतो. हो, खरंय. ब्लँकच होतो माणूस पूर्ण. हो ना? मग या तणावामागे नेमकं काय विज्ञान आहे आणि त्यावर मात कशी करायची? आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच मानसिक अडथळ्यांवर मात करण्याचं तंत्र समजून घेणार आहोत. आणि तेही अगदी सोप्या भाषेत. हो, अगदी सोप्या भाषेत. म्हणजे एका 10 वर्षांच्या मुलालाही सहज समजेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे उलगडणार आहोत. यासाठी आपण कोर्सेरा, इंडीड, लिंक्डइन आणि येल युनिव्हर्सिटीसारख्या जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या लेखनातून माहिती घेतली आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण ही माहिती अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. बरोबर. कारण मुलाखत म्हणजे काहीतरी भयानक गोष्ट नाहीये, ती फक्त स्वतःची एक छान गोष्ट सांगण्याची कला आहे. हो, अगदी बरोबर. या विषयाच्या मुळाशी जाणं खरोखरच खूप रंजक आहे. कारण आपण तसं पाहिलं तर मुलाखतीची प्रक्रिया ही वरवर एखाद्या परीक्षेसारखी वाटते. पण मानवी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून ती एक काय म्हणतात त्याला, रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटेजी असते. रिस्क मिटिगेशन म्हणजे धोका कमी करण्याची प्रक्रिया. हो, अगदी तेच. धोका कमी करणे. जेव्हा एखादी कंपनी नवीन व्यक्तीला कामावर घेते तेव्हा ती लाखो रुपयांची आणि खूप मोठ्या वेळेची गुंतवणूक करत असते. बरोबर आहे. मग जर चुकीचा माणूस निवडला गेला तर संपूर्ण कंपनीचं नुकसान होऊ शकतं ना. त्यामुळे जे अधिकारी मुलाखत घेत असतात त्यांच्या मेंदूत एकच प्रश्न फिरत असतो की ही व्यक्ती भविष्यात आमच्या कंपनीत चांगलं काम करेल का. आणि याचं उत्तर ते कसं शोधतात? कारण भविष्य तर कोणी पाहिलं नाहीये. हो ना. म्हणूनच ते एका साध्या मानसशास्त्रीय तत्वाचा वापर करतात. ते तत्व म्हणजे भूतकाळातील वागणूक ही भविष्यातील वागणुकीची नांदी असते. म्हणजे पास्ट बिहेवियर प्रेडिक्ट्स फ्युचर बिहेवियर. अरे वा. म्हणजे एखाद्याने भूतकाळात कसं काम केलंय त्यावरून तो भविष्यात कसा वागेल याचा अंदाज बांधायचा. अगदी. म्हणूनच ते थेट प्रश्न न विचारता भूतकाळातील अनुभवांवर आधारित प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्ही चांगले लीडर आहात का असं थेट विचारण्यापेक्षा एखाद्या कठीण प्रसंगात तुम्ही टीमला कसं सांभाळलं याचं एखादं उदाहरण द्या असं विचारलं जातं. बरोबर. कारण ज्या व्यक्तीने भूतकाळात संकटातून मार्ग काढलाय तो भविष्यातही तसाच वागेल असा त्यांचा तर्क असतो. पण इथेच खरी अडचण सुरू होते ना. कारण भूतकाळातील एखादा प्रसंग आठवणे आणि तो अगदी प्रभावीपणे सांगणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हो, खूप वेगळ्या आहेत. बऱ्याचदा आपल्या डोक्यात माहिती इतकी विस्कळीत असते की आपण बोलायला लागतो आणि समोरच्याला नेमका अर्थच समजत नाही. हो, आणि तिथेच तो गोंधळ होतो. म्हणूनच ही माहिती अगदी सुटसुटीत करण्यासाठी एका विशेष सूत्राची गरज भासते. आणि कॉर्पोरेट जगतात यालाच स्टार पद्धत म्हणजे स्टार मेथड म्हणतात. स्टार मेथड. ही स्टार पद्धत म्हणजे नेमकं काय आहे? हे एक कथा सांगण्याचं तंत्र आहे किंवा स्टोरी टेलिंग फ्रेमवर्क आहे. मानवी मेंदू हा आकडेवारीपेक्षा कथांच्या स्वरूपातील माहितीना अधिक वेगाने आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो. हो, गोष्टी लवकर लक्षात राहतात. बरोबर. या सूत्रात 4 टप्पे आहेत. एस म्हणजे सिच्युएशन किंवा परिस्थिती. टी म्हणजे टास्क म्हणजे काम किंवा जबाबदारी. ए म्हणजे ॲक्शन म्हणजे आपण केलेली कृती. आणि आर म्हणजे रिझल्ट म्हणजेच परिणाम. म्हणजे STAR स्टार. हो. या रचनेमुळे काय होतं की बोलणाऱ्याचा गोंधळ उडत नाही आणि ऐकणाऱ्याला सगळे संदर्भ अगदी स्पष्ट समजतात. आपण याला ना एका सुपर हिरोच्या सिनेमाशी जोडून पाहूया, म्हणजे आपल्या श्रोत्यांना ते अधिक स्पष्ट होईल. अरे वा, सांगा ना. म्हणजे कोणत्याही चांगल्या सुपरहिरो सिनेमाची रचना कशी असते. सुरुवातीला एक मोठं संकट येतं, बरोबर? हो. ते संकट म्हणजे आपली सिच्युएशन किंवा परिस्थिती. हो. मग त्या संकटातून जगाला वाचवण्याचं ध्येय असतं, ते म्हणजे टास्क किंवा काम. अगदी बरोबर. त्यानंतर आपला हिरो त्याच्या विशेष बुद्धिमत्तेचा वापर करून किंवा शस्त्रांचा वापर करून लढाई करतो. ती म्हणजे त्याची ॲक्शन किंवा कृती. आणि शेवटी जगात शांतता येते, तो असतो रिझल्ट. क्या बात आहे. म्हणजे जर सिनेमात थेट शेवटची लढाईच दाखवली तर प्रेक्षकांना काहीच समजणार नाही ना की हा का मारामारी करतोय. हो, काहीच संदर्भ लागणार नाही. ही रूपक अतिशय चपखले. आणि याच सिनेमाच्या रचनेवरून आपण या 4 टप्प्यांमधील वेळेचं व्यवस्थापन कसं असावं ते समजून घेऊया. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे उत्तराला किती वेळ द्यायचा ते. हो. पहिला टप्पा जो आहे सिच्युएशन किंवा परिस्थिती,
कथेची सुरुवात करताना आपण एकूण वेळेच्या फक्त 20% वेळ याला दिला पाहिजे. फक्त 20%? हो, समजा आपण एखाद्या 10 वर्षांच्या मुलाला शाळेतील सायन्स प्रोजेक्टची गोष्ट सांगतोय. त्याला पूर्ण शाळेचा इतिहास सांगायची गरज नाही. फक्त इतकंच सांगायचं की शाळेत सायन्स प्रोजेक्ट द्यायचा होता आणि अचानक लाईट गेली. अच्छा. किंवा IT क्षेत्रातील उदाहरण घ्यायचं तर आमचं नवीन ई-कॉमर्स वेबसाईटच्या लॉन्चला फक्त 2 तास उरले होते आणि अचानक मुख्य सर्व्हर क्रॅश झाला. इथे अनावश्यक माहिती देणं टाळलं पाहिजे. पण मला इथे एक शंका येते. हो, विचारा ना. जर त्या उमेदवाराने सर्व्हर का क्रॅश झाला किंवा कोणत्या कंपनीचं सर्व्हर होता किंवा त्या दिवशी ऑफिसमध्ये किती गोंधळ होता याची सविस्तर माहिती दिली नाही तर समोरच्याला त्या प्रसंगाचं गांभीर्य कसं समजेल? म्हणजे सर्व पार्श्वभूमी सांगणं आवश्यक नाही का? इथेच ना एक महत्वाची संकल्पना येते, कॉग्निटिव्ह लोड, म्हणजेच संज्ञात्मक भार. हे थोडं कठीण वाटतंय. सोपं करून सांगाल? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता त्या क्षणी मर्यादित असते. जर एखाद्यानं पाल्हाड लावून खूप जास्त तांत्रिक पार्श्वभूमी सांगायला सुरुवात केली ना, तर ऐकणाऱ्याचा मेंदू मूळ प्रश्नावरून भरकटतो. अच्छा, म्हणजे तो बोर होतो किंवा लक्ष विचलित होतं? अगदी तेच. त्याला फक्त प्रसंग समजून घ्यायचा असतो. तो प्रसंग का घडला याची त्याला PhD करायची नसते. म्हणूनच फक्त 20% वेळात आवश्यक तेवढीच पार्श्वभूमी मांडून थेट पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच टास्ककडे वळणं गरजेचं असतं. याचाच अर्थ समोरच्या व्यक्तीचं लक्ष विचलित होऊ न देणं हे पूर्णपणे त्या बोलणाऱ्याच्याच हातात असतं. मग हा जो दुसरा टप्पा आहे टास्क, तिथे नेमकं काय अपेक्षित असतं? टास्क म्हणजे त्या विशिष्ट परिस्थितीत तुमची वैयक्तिक जबाबदारी काय होती हे स्पष्ट करणं. आणि यासाठी उत्तराचा फक्त 10% वेळ पुरेसा असतो. फक्त 10%? हो. मगाशी आपण जे सायन्स प्रोजेक्टचं उदाहरण घेतलं ना, त्यात प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणं हे टास्क होतं. किंवा त्या ITच्या उदाहरणात सर्व्हर क्रॅश झाल्यावर लॉन्चची वेळ न बदलता तो सर्व्हर पुन्हा सुरू करणे आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवणं हे ध्येय होतं. बरोबर. असं सांगितल्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला हे समजतं की संकट काळात या व्यक्तीला स्वतःचं उद्दिष्ट अगदी स्पष्टपणे माहीत होतं. समजलं. आता आपण त्या सिनेमाच्या क्लायमॅक्सकडे येतोय. ॲक्शन किंवा कृती, जिथे आपला हिरो प्रत्यक्षात काहीतरी करतो. मला वाटतं कोणत्याही मुलाखतीचा हाच सर्वात महत्त्वाचा भाग असावा, कारण इथेच आपलं खरं कौशल्य पणाला लागतं. निश्चितच. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ॲक्शन या टप्प्याला उत्तराचा जवळपास 60% वेळ दिला पाहिजे. बापरे, 60%? हो, कारण मुलाखत घेणारा अधिकारी उमेदवाराच्या भूतकाळातील परिस्थितीला नोकरीवर ठेवत नसतो. बरोबर आहे. तो उमेदवाराने घेतलेल्या निर्णयांना आणि त्याच्या कृतीला नोकरीवर ठेवत असतो. त्यामुळे त्या संकटावर मात करण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली किंवा समस्या कशी सोडवली गेली याचे टप्पे समजावून सांगणे खूप आवश्यक असते. म्हणजे मी आधी डेटाचा बॅकअप घेतला, मग पर्यायी सर्व्हरकडे ट्रॅफिक वळवली आणि त्यानंतर मूळ कोडमधील चूक दुरुस्त केली, असा क्रमानुसार केलेला उलगडा अपेक्षित असतो. अगदी असंच. हे ऐकणाऱ्याला खूप प्रभावित करतं. पण मला इथे एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. कॉर्पोरेट जगतात आपण नेहमी ऐकतो की टीमवर्क किंवा सांघिक कार्याला खूप महत्त्व दिलं जातं. हो, दिलं जातंच. मग अशा वेळी जर एखाद्याने मुलाखतीत मी हे केलं, मी ते केलं असं सारखं सांगितलं तर तो थोडा अहंकारी वाटण्याची शक्यता नसते का? म्हणजे समजा पूर्ण टीमने मिळून तो सर्व्हर दुरुस्त केला असेल तर तिथे आम्ही सर्वांनी मिळून उपाय शोधला असं सांगणं अधिक नम्रपणाचे ठरणार नाही का? हा, अत्यंत संवेदनशील आणि खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, कारण अनेक चांगले उमेदवार केवळ या एका चुकीमुळे नोकरी गमावतात. अरे वा, खरंच. हो. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कंपनी पूर्ण टीमला कामावर ठेवत नसते. ती एका विशिष्ट व्यक्तीला पगार देणार असते. बरोबर आहे. जॉब तर एकालाच मिळणार आहे. अगदी. त्यामुळे जेव्हा कोणी आम्ही या शब्दाचा वापर करतो ना, तेव्हा त्या मोठ्या यशामध्ये त्याची स्वतःची वैयक्तिक भूमिका काय होती हे पूर्णपणे अस्पष्ट राहतं. अच्छा, म्हणजे कन्फ्युजन होतं की याने नक्की काय केलं. हो, सांघिक कार्याचं श्रेय नक्कीच द्यावं, पण वाक्याची रचना अशी असावी की आमच्या 5 जणांच्या टीमने यावर काम केले, पण त्यामध्ये माझी वैयक्तिक जबाबदारी डेटाबेस सुरक्षित ठेवण्याची होती आणि मी त्यासाठी हा विशिष्ट प्रोग्राम लिहिला. वाह, हे खूपच हुशारीचं वाक्य आहे. हो, कारण असं सांगितल्यास टीमवर्क आणि वैयक्तिक नेतृत्व या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध होतात. म्हणजे टीमचा भाग असणे वाईट नाही, पण त्या टीममध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणे जास्त महत्त्वाचे आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आता शेवटचा टप्पा उरतो तो म्हणजे रिझल्ट किंवा परिणाम. हो, कथेचा शेवट. कोणत्याही प्रयत्नाचा शेवट काय झाला हे सांगणे.
पण नुसतंच सगळं छान झालं किंवा प्रोजेक्ट पूर्ण झाला असं म्हणणं पुरेसं नसावं ना? अजिबात पुरेसं नाही. रिझल्टसाठी उर्वरित 10 ते 20% वेळ द्यावा लागतो. आणि इथे लक्षात ठेवायचंय की मानवी मेंदू हा नेहमी ठोस पुराव्यांवर विश्वास ठेवतो. ठोस पुरावे म्हणजे आकडेवारी. हो, अगदी. जेव्हा गोष्टी आकडेवारीच्या स्वरूपात सांगितल्या जातात तेव्हा त्या अधिक वस्तुनिष्ठ आणि सत्य वाटतात. म्हणजे प्रोजेक्ट यशस्वी झाला असे म्हणण्याऐवजी जर आपण असं म्हटलं की आमच्या कृतीमुळे वेबसाईट वेळेवर लॉन्च झाली, पहिल्याच दिवशी 1,00,000 लोकांनी भेट दिली आणि कंपनीचा महसूल 20% वाढला, तर ते जास्त भारी वाटतं. अगदी बरोबर. कारण तो परिणाम मोजता येण्याजोगा बनतो. या आकडेवारीमुळे तुमच्या यशाला एक वजन प्राप्त होतं. शाळेच्या उदाहरणात सांगायचं तर प्रोजेक्ट पूर्ण झाला यापेक्षा त्या प्रोजेक्टला 100 पैकी 90 गुण मिळाले हे सांगणं जास्त प्रभावी ठरतं. बरोबर. म्हणजे STAR, सिच्युएशन, टास्क, ॲक्शन आणि रिझल्ट. हे सूत्र समजायला जितकं सोपं आहे तितकंच ते मानसशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे. हो, नक्कीच. आता या सूत्राचा वापर करून आपण एका अतिशय कठीण प्रश्नाकडे वळूया, जो जवळपास प्रत्येक मुलाखतीत विचारला जातोच. कोणता प्रश्न? तुमचे गुण आणि दोष सांगा, म्हणजे स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस. बापरे, हा प्रश्न तर वरवर अत्यंत साधा वाटतो, पण खरं तर तो एक प्रकारचा सापळा असतो. सापळा? तो कसा काय? कारण या प्रश्नाद्वारे ना समोरची व्यक्ती तुमची स्वजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस आणि प्रामाणिकपणा तपासत असते. स्वतःचे गुण सांगताना बहुतांश लोक काय म्हणतात की मी खूप हुशार आहे किंवा मी अत्यंत मेहनती आहे, अशी मोढम विशेषणे वापरतात. हो, आपण नेहमीच असं ऐकतो. पण पुराव्याशिवाय या शब्दांना काहीच किंमत नसते तिथे. म्हणजे इथेही आपण स्टार पद्धतीचाच वापर करून एखादी गोष्ट सांगावी का? अगदी तंतोतंत. जर एखाद्याचं गुणसंघर्ष सोडवणे म्हणजे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हा असेल तर त्याने स्टार पद्धतीने त्याचे एक छोटं उदाहरण दिलं पाहिजे. म्हणजे कसं? म्हणजे असं सांगता येईल की मागील प्रोजेक्टमध्ये 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बजेटवरून मोठा वाद झाला होता. ही झाली सिच्युएशन. ओके. तो वाद मिटवून काम वेळेत पूर्ण करणं आवश्यक होतं. हे झालं टास्क. बरोबर. मग मी दोघांसोबत स्वतंत्रपणे बैठका घेतल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि दोघांनाही मान्य होईल असा एक सुवर्ण मध्य काढला. ही झाली ॲक्शन. आणि रिझल्ट? त्यामुळे वाद तर मिटलाच, पण प्रोजेक्ट निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच पूर्ण झाला. हा झाला रिझल्ट. क्या बात आहे. म्हणजे अशी गोष्ट सांगितल्यावर मी संघर्ष उत्तम हाताळतो हे वेगळं सांगायची गरजच नाही, ते आपोआप सिद्ध होतं. हो, अगदीच. हे तर गुणांबद्दल झालं. पण मला वाटतं खरा कस लागतो तो स्वतःचे दोष म्हणजे वीकनेसेस सांगताना. हो, तो खूप कठीण भाग असतो. म्हणजे इंटरनेटवर आपण अनेक जुने लेख वाचतो जे सांगतात की स्वतःचा एखादा चांगला गुणच दोषासारखा सांगावा. म्हणजे असं की मी खूप जास्त विचार करतो किंवा मला प्रत्येक काम अगदी परिपूर्ण म्हणजे परफेक्शनिस्ट सारखं करण्याची सवय आहे. अरे देवा. असं उत्तर दिल्यास मुलाखत घेणारा प्रभावित होईल असा एक समज आहे ना. हे खरोखर काम करतं का आजकाल? अजिबात नाही. आजच्या काळात ही सर्वात मोठी घोडचूक मानली जाते. खरंच? हो, कोर्सेरा आणि अनेक HR तज्ज्ञांच्या मते मुलाखत घेणारे अधिकारी अशा बनावट उत्तरांना लगेच ओळखून असतात. जेव्हा कोणी स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणतो तेव्हा मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याचे 2च अर्थ निघतात. कोणते 2 अर्थ? एकतर ती व्यक्ती सरळ सरळ खोटे बोलत आहे किंवा त्या व्यक्तीमध्ये स्वतःच्या खऱ्या त्रुटी ओळखण्याची क्षमता शून्य आहे. आणि या दोन्ही गोष्टी नोकरी नाकारण्यासाठी पुरेशा असतात. बापरे, म्हणजे हा खूप मोठा सापळा आहे तर. पण जर एखाद्याने आपला खरा दोष सांगितला, उदाहरणार्थ जर मी म्हटलं की मला वेळेचे नियोजन करता येत नाही, तर ती व्यक्ती नोकरीसाठी अपात्र ठरणार नाही का? मग यातून मार्ग कसा काढायचा? खरा दोष सांगणे यात धोका नक्कीच आहे, पण त्याचं सादरीकरण कसे केले जाते यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे दोष सांगायचा पण तो वेगळ्या पद्धतीने. हो, दोष असा असावा जो सुधारता येण्याजोगा आहे आणि ज्यावर तुम्ही खरोखर काम करत आहात. याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. तुम्ही असं म्हणू शकता की लोकांसमोर प्रेझेंटेशन देण्याची मला प्रचंड भीती वाटायची. त्यामुळे सुरुवातीला मी अनेक संधी गमावल्या. हा माझा एक मोठा दोष होता. अच्छा, हा दोष मान्य केला. पुढे काय? पुढे असं सांगायचं की पण गेल्या 6 महिन्यांपासून मी यावर काम करत आहे. मी टोस्टमास्टर्स नावाचा पब्लिक स्पीकिंग ग्रुप जॉईन केला आहे आणि आता मी माझ्या टीमसमोर अजिबात न घाबरता सादरीकरण करू शकतो. वाह, हे खूप छान आहे. हो, कारण या उत्तरातून 2 सकारात्मक गोष्टी दिसतात. एक म्हणजे सत्य स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा आणि दुसरं म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रवृत्ती, ज्याला आपण ग्रोथ माइंडसेट म्हणतो.
यामुळे ऐकणाऱ्याला समजतं की ही व्यक्ती स्वतःच्या चुकांमधून शिकत आहे. हे खरोखरच खूप प्रभावी आहे. म्हणजे स्वतःच्या त्रुटी मान्य करून त्या सुधारण्याची कृती दाखवणे ही एक अत्यंत प्रगल्भ मानसिकता दर्शवते. हो, अगदी. पण मला सांगा, मुलाखतीच्या त्या तणावपूर्ण वातावरणात जेव्हा अचानक एखादा अनपेक्षित प्रश्न विचारला जातो, तेव्हा इतक्या अचूकपणे आठवून स्टार पद्धतीने उत्तर देणे शक्य असते का? म्हणजे मानवी मेंदू तणावाखाली असताना नवीन आठवणी शोधायला खूप वेळ लावतो ना. हो, हे अगदी नैसर्गिक आहे. जेव्हा अचानक असा प्रश्न येतो, तेव्हा मेंदूत फाईट ऑर फ्लाईट अशी प्रतिक्रिया निर्माण होते आणि आपली स्मरणशक्ती काही सेकंदांसाठी मंदावते. मग अशावेळी काय करायचं? म्हणूनच ना, येल युनिव्हर्सिटीने यावर एक अत्यंत वैज्ञानिक उपाय सुचवला आहे. त्याला स्टोरी बँक स्ट्रॅटेजी असे म्हणतात. स्टोरी बँक म्हणजे गोष्टींचा साठा. हो, अगदी गोष्टींचा साठा. ही संकल्पना मला एका स्विस आर्मी नाईफसारखी वाटते. ते कसं काय? म्हणजे जसं एका छोट्याशा स्विस आर्मी नाईफमध्ये चाकू असतो, कात्री असते, स्क्रूड्रायव्हर असतो, अशी अनेक हत्यारे असतात आणि गरजेनुसार आपण त्यांचा वापर करतो, तसंच या गोष्टींचे असावे. अतिशय सुंदर उदाहरण दिलंत तुम्ही. पण हे नेमकं काम कसं करतं? म्हणजे शेकडो उत्तरे पाठ करण्यापेक्षा हे वेगळं कसं आहे? हे बघा, शेकडो उत्तरे पाठ करणे मानवी मेंदूला शक्यच नसते आणि तसा प्रयत्न केलाच तर मुलाखतीत बोलताना पोपटपंची केल्यासारखे वाटते, सगळं कृत्रिम वाटतं. हो, ते खूपच मेकॅनिकल वाटेल. या उलट स्टोरी बँकमध्ये उमेदवाराने काय करायचं असतं, स्वतःच्या आयुष्यातील फक्त 8 ते 12 सर्वोत्तम प्रसंगांची निवड करायची असते. फक्त 8 ते 12? हो, असे प्रसंग ज्यात काहीतरी मोठं यश मिळालंय, मोठं अपयश आलंय, एखादा संघर्ष झालाय किंवा नेतृत्वाची संधी मिळाली होती. कारण मानवी मेंदू 8 ते 12 गोष्टी अत्यंत स्पष्टपणे आणि गोंधळ न उडवता लक्षात ठेवू शकतो. अच्छा. आणि तुम्ही आत्ता जे स्विस आर्मी नाईफचं उदाहरण दिलं ना, अगदी त्याप्रमाणे एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वळवता येते. म्हणजे समजा माझी गोष्ट आहे की मी खूप कमी बजेटमध्ये आणि कमी वेळेत एक कठीण प्रोजेक्ट पूर्ण केला होता. आता जर समोरून प्रश्न आला की तुमच्या नेतृत्वाचं उदाहरण द्या, हो, तर मी सांगू शकतो की मी त्या कठीण काळात टीमला कसे प्रेरित केले. अगदी बरोबर. आणि जर प्रश्न आला की तुम्ही वेळेचं नियोजन कसे करता, तर मी तोच प्रसंग सांगून कमी वेळेत कामाचे वाटप कसे केले यावर भर देऊ शकतो. गोष्ट एकच, पण विचारलेल्या प्रश्नानुसार तिचा फोकस बदलायचा. अगदी अचूक विश्लेषण केलं तुम्ही. यामुळे उमेदवाराला ऐनवेळी नवीन गोष्ट आठवण्याचा ताण येत नाही. फक्त त्याआधीच ठरवलेल्या 8-10 गोष्टींमधील योग्य गोष्ट निवडायची आणि ती स्टार पद्धतीत बसवायची असते. हे खूपच सोपं आणि प्रभावी आहे. हो, पण या गोष्टींचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे फक्त गोष्टी लिहून काढल्या किंवा मनातल्या मनात विचार केला तर चालत नाही. मोठ्याने बोलून सराव करणे आवश्यक असते. मनातल्या मनात सराव करणे आणि मोठ्याने बोलणे यात वैज्ञानिकदृष्ट्या खरंच काही फरक पडतो का? खूप मोठा फरक पडतो. जेव्हा आपण मनात विचार करतो ना, तेव्हा ते विचार खूप अमूर्त असतात, म्हणजे परिपूर्ण वाटतात. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात बोलायला लागतो, तेव्हा मेंदूतील ब्रोकाज एरिया कार्यान्वित होतो. ब्रोकाज एरिया? हो, हा मेंदूचा तो भाग आहे जो शब्दांच्या जुळवाजुळवीचे काम करतो. मोठ्याने बोलल्यामुळे स्नायूंची स्मृती म्हणजे मसल मेमरी तयार होते आणि प्रत्यक्ष मुलाखतीत अडखळण्याची शक्यता खूप कमी होते. अरे वा, हे मला माहीतच नव्हतं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक उत्तराचा सराव करताना ते 90 सेकंड ते जास्तीत जास्त 2 मिनिटात संपेल याची काळजी घेतली पाहिजे. त्याहून अधिक वेळ घेतल्यास ऐकणाऱ्याची एकाग्रता भंग पावते. बरोबर, वेळेचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण स्टार पद्धत आणि स्टोरी बँक याबद्दल सविस्तर माहिती घेतली, पण काही ठिकाणी ना मी कार आणि काल या पद्धतींचाही उल्लेख वाचलाय. या पद्धती स्टारपेक्षा वेगळ्या कशा आहेत? कार म्हणजे CAR, कॉन्टेक्स्ट म्हणजे पार्श्वभूमी, ॲक्शन म्हणजे कृती आणि रिझल्ट म्हणजे परिणाम. अच्छा, म्हणजे स्टारमधले S आणि T एकत्र केलेत. हो, जेव्हा मुलाखत घेणारा भराभर प्रश्न विचारत असतो किंवा वेळेची खूप कमतरता असते, तेव्हा स्टारमधील सिच्युएशन आणि टास्क एकत्र करून फक्त कॉन्टेक्स्ट सांगितला जातो आणि थेट कृतीवर उडी मारली जाते. ही पद्धत वेगवान संवादासाठी उत्तम आहे. आणि कार्ल म्हणजे काय? यातील सर्वात महत्वाची पद्धत आहे ती कार्ल, CARL, जिथे L म्हणजे लर्निंग किंवा शिकवणं. म्हणजे एखाद्या प्रसंगातून आपण काय शिकलो हे सांगणं. हो, पण मुलाखतीत अपयशाची गोष्ट सांगणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं नाही का? म्हणजे मी नापास झालो हे कसं सांगायचं?
इथेच तर खरा फरक पडतो ना. जेव्हा अपयशाबद्दल प्रश्न विचारला जातो तेव्हा अधिकारी हे पाहत नसतात की उमेदवार किती वेळा पडला किंवा अपयशी ठरला. मग ते काय पाहतात? ते हे पाहतात की पडल्यानंतर तो कसा उभा राहिला. समजा एखादा चुकीच्या निर्णयामुळे मार्केटिंग कॅम्पेन पूर्ण फ्लॉप झालं, तर कालपद्धतीनुसार उमेदवाराने ती चूक मान्य करावी, म्हणजे ॲक्शन. त्याचे झालेले नुकसान सांगावे, तो झाला रिझल्ट. आणि शेवटी लर्निंग? हो, सर्वात शेवटी त्यातून मिळालेली शिकवण सांगावी. जसे की या अपयशामुळे मी मार्केट रिसर्चचे महत्त्व शिकलो आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी डेटा विश्लेषणाचा सक्तीने वापर सुरू केला. हे ऐकल्यावर मुलाखत घेणाऱ्याला विश्वास वाटतो की हा माणूस चुकांमधून शिकणारा आहे. हो, अगदी. म्हणजे अपयश लपवण्यापेक्षा त्यातून मिळवलेलं ज्ञान अधिक मौल्यवान असते. अगदी बरोबर. यावरून एक प्रश्न साहजिकच उभा राहतो की या सर्व प्रक्रियेत उमेदवारांकडून अशा कोणत्या सामान्य चुका होतात ज्या प्रकर्षाने टाळल्याच पाहिजेत? 3 अत्यंत घातक चुका नेहमी आढळतात. पहिली चूक म्हणजे दुसऱ्याला दोष देणे. म्हणजे माझ्या मित्राने काम केलं नाही म्हणून असं म्हणणं? हो, परिस्थिती कितीही वाईट असली तरी माझ्या बॉसमुळे प्रकल्प बुडाला किंवा माझ्या सहकाऱ्यांनी मदत केली नाही असे कधीही म्हणून नाही. हे अत्यंत नकारात्मक वृत्तीचे लक्षण मानले जाते. बरोबर. आणि दुसरी चूक? दुसरी चूक म्हणजे परिणामापर्यंत न पोहोचता गोष्ट थांबवणे. म्हणजे उमेदवार कृतीबद्दल अर्धा तास बोलतो, पण त्याचे पुढे काय झाले हेच सांगत नाही. त्यामुळे कथा अपूर्ण राहते. आणि रिझल्ट शिवाय तर आपण मगाशी बघितलं, कथेला काही अर्थच राहत नाही. हो ना. आणि तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे मूळ प्रश्नावरून भरकटणे आणि खूप जास्त वेळ पाल्हाळ लावत बसणे. या छोट्या वाटणाऱ्या पण खूप गंभीर चुका आहेत आणि त्या टाळल्यास मुलाखतीचं संपूर्ण चित्रच बदलू शकते. नक्कीच. खरं तर आजच्या या सखोल चर्चेत आपण मुलाखतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. मुलाखत म्हणजे भीतीची जागा नसून एका योग्य सूत्राच्या मदतीने स्वतःचे अनुभव प्रभावीपणे मांडण्याची कला आहे, हे आज सिद्ध झाले. हो, अगदी. चला तर मग आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे जाताना आपण काय काय शिकलो त्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदा थोडक्यात उजळणी करूया. हो, नक्कीच. सर्वात आधी आपण पाहिली स्टार पद्धत, जिथे परिस्थिती, काम, कृती आणि परिणाम या चौकटीत कथा बसवली जाते. बरोबर. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे आम्ही ऐवजी मी या शब्दाचा वापर. टीमवर्कचा आदर राखून स्वतःचे वैयक्तिक योगदान स्पष्ट करणे आवश्यक आहे. हो, हे खूप लोक विसरतात. तिसरा मुद्दा होता स्वतःचे दोष सांगण्याबाबत. बनावट दोष सांगण्यापेक्षा खरा दोष सांगून तो सुधारण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत हे सांगणे स्वजाणीव दर्शवते. अगदी बरोबर. आणि शेवटी आपण पाहिली स्टोरी बँक. शेकडो उत्तरे पाठ न करता आयुष्यातील 8 ते 10 चांगल्या वाईट अनुभवांचा साठा तयार करणे आणि त्याचा स्विस आर्मी नाईफप्रमाणे विविध प्रश्नांसाठी सराव करणे. या सर्व सूत्रांचा जर योग्य सराव केला ना, तर मुलाखतीची प्रक्रिया ही परीक्षेपेक्षा एका अर्थपूर्ण संवादात रूपांतरित होते. अगदी बरोबर. आजची चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. जरा शांतपणे विचार करा, तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती होती? असा कोणता क्षण होता जेव्हा सगळं काही बिघडलं होतं? खूप कठीण प्रश्न आहे हा. हो, पण अनेकदा आपण असे अनुभव लपवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या चुकीने तुम्हाला असा कोणता धडा शिकवला जो कोणत्याही विद्यापीठाच्या पुस्तकात सापडला नसता? कदाचित तोच वाईट अनुभव, तीच मोठी चूक आणि त्यातून मिळालेली ती शिकवण योग्य पद्धतीने मांडल्यास तुम्हाला तुमची पुढची सर्वात मोठी संधी मिळून देईल. अगदी खरंय. कारण प्रगती तेच करतात जे अपयश लपवत नाहीत, तर त्या अपयशावर उभे राहून पुढचं शिखर गाठतात. पुन्हा भेटूया अशाच प्रकारची उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी. नमस्कार.